बाई आमचे हे इलेक्शनला उभे राहिल्यापासून 1 मिनिट खाली बसलेले नाहीये. सारखं पायाला भेंडी लागल्यासारखं गोल 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 फिरतातच ते प्रचारासाठी. तुम्हाला म्हणून सांगते, आमच्या यांना विकासाची एवढी इच्छा आहे की आमच्या गावाकडच्या सगळ्या जमिनी यांनी गहाण ठेवून दिल्या. मी आधी एवढं एवढं सोनं घालत होती, आता हे एवढं मंगळसूत्र घालते. फक्त माझं सोनं नाणं यांनी गहाण ठेवून दिलं. हा 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 आमचा बंगला आहे ना, हे बोलले गरज पडले तर हा बंगला पण गहाण ठेवेल, पण मी विकास केल्याशिवाय शांत बसणार नाही. यांनी 10 वर्षात एवढी विकास कामं केली, एवढी विकास कामं केली, सगळ्यांचा विकास केला. कधीच स्वतःचा विचार केला नाही, फक्त जनतेचा विचार करत राहिले. आम्ही 10 वर्ष आधी पण फॉर्च्युनर मध्येच फिरत होतो आणि आता पण आम्ही फॉर्च्युनर मध्येच फिरतो. आम्ही कधीच डिफेंडरचा विचार केला नाही. यंदा यांना पक्षाने तिकीट नाकारलं, एवढे रडले घरात पार बेशुद्ध पडले हे. पण परत उभे राहिले आणि बोलले मला जनतेवर विश्वास आहे, मी निवडून येईलच. यावेळेस मी अपक्ष उभं राहिल्यापासून हे घरात जेवलेलेच नाही, नुसतं गाडीत बसूनच जेवतात. वडापाववर दिवस काढतात. हे वडापाववर दिवस काढतात. तुम्हाला सांगते, आमच्या यांच्या प्रचार रॅलीत फिरून फिरून माझं फार वजन कमी झालं, पण आम्ही प्रचाराचे थांबले नाही. आम्ही आमच्या यांना निवडून आणणारच. चला बाई, कार्यकर्ते आले, मला आता प्रचाराला जायचंय. पण तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, आमच्या यांची निशाणी आहे टोपी. सगळ्यांनी या टोपीलाच मतदान करायचं आणि आमच्या यांना निवडून आणायचं. आमचे हे निवडून आले की आम्ही सगळ्यांना टोप्या घालणार आहे.